नमस्कार, साराज क्रिएशनमध्ये आपले परत स्वागत आहे। आज आपण हे पंतीचं डिझाईन शिकणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य आहे 5 नंबरचे। मी इथे 2 कलरचे मोती घेतलेत, ऑरेंज कलर घेतला आणि क्रीम कलर घेतलाय। तर ऑरेंजच्या ऐवजी तुम्ही पिवळा कलरही वापरू शकता। तर आपण ही पंती करायला सुरुवात करूया। आणि अजून सांगायचं राहिलंय, 30 नंबरचा तंगूस आहे, सुई आहे आणि वायर कट करण्यासाठी कात्री आहे। वायरला मी गाठ मारून घेतली आहे आणि सुरुवातीला मी 5 क्रीम कलरचे मोती घालणार आहे। पाच मोती घातले, गाठ मारली आहे। तिथल्या पहिल्या मण्यातून सुई अशी मी पूर्ण मण्यांमधून फिरवून घेणार आहे। हे बघा, आता 5 नंतर आपल्याला 6चा गोल करायचा आहे। तर आता आपल्याकडे एक मणी तयार आहे, तर मी आता अजून सुईमध्ये 5 मणी घालणार आहे। तर ज्या मण्यातून सुई बाहेर आली आहे त्याच्या विरुद्ध दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची। हे बघा, असा 6चा गोल झाला। आता आपल्याला इथे परत पुढचा गोल करायचा आहे। तर 1 2 3 मण्यांमधनं सुई आपण फिरवून नेणार आहोत। हे बघा, आता इथे परत आपल्याला 5चा गोल करायचा आहे। तर एक मणी आपल्याकडे आहे, मी 4 मणी घालणार आहे आणि तिथे 5चा गोल पूर्ण करणार। हे बघा, हे असं दिसेल। आता आपल्याला म्हणजे 4 षटकोन करायचे आहेत। तर आपण आधी ह्या मण्यातनं बाहेर पडणार आहोत, म्हणजे 1 2 3 3 मण्यांमधनं सुई आपल्याला फिरवून घ्यायची आहे। इथे आता पूर्ण षटकोनाची विण करायची आहे। तर आपल्याकडे एक मणी तयार आहे, आपण सुईमध्ये 5 मणी हे क्रीम कलरचे घालणार आहोत। आणि सुई निघाली त्या एकाच मण्यातून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। हे बघा, हा एक षटकोन तयार झाला। आता पुढच्या ह्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची। हे बघा, आता आपल्याकडे 1 2 आणि हा 3 असे 3 मणी तयार आहेत। मधला षटकोन करायचा आहे, पण आता इथे आपल्याला केशरी मणी घालायचा आहे। आता मी एक क्रीम कलर, एक केशरी कलर आणि परत एक क्रीम कलर असे 3 मणी घालणार आहे। आणि ह्या साईडच्या मण्यातून आणि ह्या पुढच्या 2 मण्यांमधनं मी आधी सुई बाहेर काढून घेणार आहे। आता परत पुढच्या 2 मण्यांमधनं सुई काढायची। दोरा थोडा घट्ट ओढा, कारण इथे षटकोनाची लाईन नसल्यामुळे असा थोडासा गोलाकार येतो। आता इथे आपल्याला 2 क्रीम कलरचे मणी आणि एक ऑरेंज कलरचा मणी घालायचा आहे। आता हे बघा, हा साईडचा जो क्रीम आहे त्यातून आणि एक खालच्या ह्या 2 मण्यांमधनं सुई आधी बाहेर काढून घ्यायची। आता हा पुढचा एक मणी फक्त, त्यातनं एक सुई बाहेर काढायची। आता हे बघा, सुरुवातीला आपण एका मण्यावर विणकाम करतो म्हणून 5 मणी घालून हा षटकोन पूर्ण केला। पण आता इथे षटकोन करताना हा शेवटच्या एका मण्यावर विणायचा आहे, पण आपल्याकडे हा एक मणी एक्स्ट्रा आलेला असतो, म्हणून आता इथे 4 मणी घालून इथला षटकोन पूर्ण करायचा आहे।
पंती करायला खूप सोपी आहे. बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की ताई हे शिकवा. जरा ऑर्डरचं बिझी शेड्यूल असल्यामुळे मला व्हिडिओ बनवणं होत नाही आहे, तरी मी त्यातल्या त्यात हा आज एक प्रयत्न केला आहे. आता 4 वर 5 षटकोन आणायचे आहेत आपल्याला. तर सुरुवातीला एकाच मण्यातनं काढायचे म्हणून आपण 5 मणी घालणार आहोत. पाच मणी घालून या एकाच मण्यातून आधी सुई बाहेर काढायची. आता परत पुढच्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची. आता इथे आधी 2 ऑरेंज मणी आणि एक क्रीम कलरचा मणी येणार आहे. आणि आता साईडचा एक आणि खालचे 2 अशा 3 मण्यांमधनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता परत पुढच्या 2 केशरी किंवा पिवळा जो तुम्ही कलर घेतला असेल त्यातनं सुई बाहेर काढायची. आता मधला षटकोन पूर्ण ह्याच कलरचा येणार आहे, तर आपण इथे 3 ऑरेंज कलरची मणी घालणार आहोत. आणि ह्या साईडच्या ऑरेंजमधून आणि ह्या खालच्या 2 मधून सुई बाहेर काढायची. आधी दोरा घट्ट ओढा थोडासा. आता ह्या परत पुढच्या 2 मण्यांमधनं सुई बाहेर काढायची. आता इथे आधी 2 क्रीम आणि एक ऑरेंज कलरचा मणी घ्यायचा आहे. आणि ह्या साईडच्या ऑरेंज आणि ह्या पुढच्या 2 क्रीममधनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे बघा, इथे वरती आपले कलरचे 4 मणी आले पाहिजे. आता हा साईडचा जो एक मणी आहे त्यातनं सुई बाहेर काढून शेवटचा षटकोन पूर्ण करायचा आहे. आता इथे 2 मणी आहेत आपल्याकडे, तर 4 मणी घालून षटकोन पूर्ण करायचा आहे. आता आधी ह्या 2 साईडच्या मण्यांमधनं सुई बाहेर काढायची. आता इथे आपल्याला एक क्रीम कलरचा मणी घालायचा आहे, असं टोक येण्यासाठी. आता मी 1 2 3 4 5 मण्यांमधनं सुई बाहेर काढून घेणार आहे, एकदम सरळ अशी. हे बघा, आता इथे आपल्याला वातीचा आकार द्यायचा आहे, तर इथे सगळा ऑरेंज कलरचा वापर करायचा आहे. आता इथेही षटकोन बनवायचा आहे, तर खाली आपल्याकडे हे 2 मणी तयार आहेत. मग मी आता सुईमध्ये अजून 4 कलरचे ऑरेंज कलरचे मणी घातलेत. आधी ह्या 2 मण्यांमधनंच सुई बाहेर काढणार आहे. आणि परत पुढच्या 2 ऑरेंजमधून. आता इथे 3 मणी तयार आहेत, खालचे 2 आणि हा एक. आता इथे षटकोन करण्यासाठी आपल्याला 3 ऑरेंज कलरचे मणी घालायचे आणि ह्या 3 मधनं सुई फिरवून घ्यायची आहे. साईडचा एक आणि खालचे 2. आता सुई हे वरती जे 4 मणी दिसत आहेत तर त्याच्यातल्या ह्या मधल्या 2 मधनं काढून घ्यायची. म्हणजे आपल्याला 1 2 3 4 मण्यांमधनं सुई फिरवून घ्यायची आहे. आता इथे ना गोलाकार शेप द्यायचा आहे थोडासा, म्हणून मी इथे षटकोन न करता पंचकोन करणार आहे. तर खाली 2 मणी तयार आहेत, मग मी सुईमध्ये 3 मणी ओवलेत फक्त. आणि सुई खालच्या 2 मण्यांमधनं बाहेर काढली आहे.
आता इथे टोक करायचे, तर आपण असं फिरवत सुई इकडे नेणार आहोत. खूप कमी वेळात व सुंदर दिसणारी अशी ही पंती आहे. हे बघा, आता इथे शेवटचा टोक करायचा आहे. तर मी एक क्रीम कलरचा मणी घातलाय आणि ह्या षटकोनाच्या ह्या साईडनी तो काढून घेतला आहे. हे बघा, आता आपली ही पंती पूर्ण झाली आहे. मी दोरा आतमध्ये नेऊन गाठ मारते, वायर कट करते. वायर कट करायच्या आधी गाठ मारल्यानंतर वायर हे 3-4 मण्यांमधनं फिरवून घ्यायचं आणि मग वायर कट करायचं आहे. ह्या डिझाईनचा मी आधी एक शॉर्ट्स टाकलेला होता, त्यापासून तुम्ही कसं आकार देऊ शकता ते मी दाखवलं होतं. आता हे बघा, हे 3 ठेवून पण तुम्ही डिझाईन करू शकता, किंवा असे 5-6 केल्यानंतर तुम्ही समईभोवती असे मॅनेज करू शकता. किंवा आता माझ्याकडे सध्या हे 3च शिल्लक असल्यामुळे मी तुम्हाला त्या शॉर्ट्समधला डिझाईन टाकणार आहे, किंवा त्याची लिंकही डिस्क्रिप्शनमध्ये देईल. हे बघा, असंही आतल्या साईडनी तुम्ही मॅनेज करू शकता, किंवा उंबरठ्यावर किंवा आता महालक्ष्मींच्या समोर असे वेगवेगळ्या शेप म्हणजे याच्यातले घेऊन असा पट्टाही तुम्ही सरळ करू शकता. आत्ता करता करता माझ्या एक लक्षात आलं की याचं तोरण पण होऊ शकतं. तोरण करताना ना वरती एक पट्टी करून घ्यायची आणि हे इथे असं पट्टीमध्ये जोडायचं करताना. ते ॲक्च्युअली मी दिवाळीच्या वेळेस ट्राय करणार आहे, तरी तुम्हाला मी एक आयडिया देऊन ठेवते. माझ्या आधी जर तुमचं करणं झालं तर तुम्ही करू शकता. हे बघा, चौकोनांची पट्टी केल्यानंतर ही पंती अशी जोडायची, म्हणजे हा एक पंचकोनातला जो मणी आहे तो असा पट्टीत विणायचा. असं गॅपनी देऊन दिवाळीसाठी हे पंती तोरण आपण करू शकतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनचे बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.